आज होती एकादशी, तसा मला उपवास होता. मागच्या आषाढीसुद्धा मी धरली होती. मी जास्त करून उपवास काही धरत नाही, कारण की मला थोडंसं मेडिकल इश्यू आहे. त्याच्यामुळं मी फास्टिंग केलं की माझं डोकं तरी दुखतं, नाही तर मला काहीतरी होतं. मला बऱ्याच वेळा असं झाले, मी उपवास केला आणि मी रात्रीच्या जेवणानंतर डायरेक्टली मला फूड पॉयझनिंग झाले. सो मला डॉक्टरांनी बऱ्यापैकी फास्टिंग टाळायलाच लावले. मी तसं बऱ्यापैकी म्हणजे काही ना काही थोडं मोठं कंटिन्यू खातच असते असो. तर सकाळी यांना नाश्त्यामध्ये मी कॉर्नचं सॅलड बनवून दिलं होतं, थोडं चीज वगैरे टाकून. यांना काही उपवास नसतो आणि माझ्यासाठी मी थोडीशी खिचडी बनवली होती. जितका वेळ निघेल तितका वेळ मी उपवास करत असते. त्याच्यानंतर माझ्या मनात आलं तर मग सोडायचा, नाही तर आपलं बनाना शेक वगैरे प्यायचं, म्हणजे पोट भरून जातं. खिचडी तशी बऱ्यापैकी चांगली झाली होती. मागच्या वेळीची जरा चिकटच झाली होती. साबुदाण्यामध्ये काहीतरी फरक असावा. पण संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आज पनीरची भाजी, डाळ तडका आणि भात, श्रीखंड आणला होता आणि पापड वगैरे ते सगळं करणार होते, कारण की मला उपवास सोडायचा होता. पूर्णपणे दिवसभर उपवास धरला. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, माझ्या उपवासावरनं मी आता मागे आषाढी वारीला गेले होते, एका ग्रुपमध्ये जरा चर्चा झाली. मी तो जेवणाचा व्हिडिओ म्हणजे जेवणाचा फोटो मी ग्रुपला टाकला आणि एकादशी सोडत नाही, एकादशी असं करत नाही, एकादशी तसं करत नाही, माळ घातली पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये, नॉनव्हेज असतं असं तसं. माझ्या मते लोकांनी खाण्यापिण्यावरून कोणाला जज केलं नाही पाहिजे, माझं तरी असं मत आहे. त्याच्यावरती आमचे एक महाराज आहे, त्यांनी खूप छान मला असं पाठवलं, मला माझी खूप समजूत घातली. प्रत्येकाचं आपापलं पुस्तक आहे आणि प्रत्येकाची आपापली स्टोरी आहे. आपापल्या पुस्तकाचे आपणच हिरो किंवा हिरोईन असतो, म्हणून दुनिया गेली तेल लावत. आपण हिरो आहोत हे फक्त ध्यानात ठेवायचं आणि जनरीतीला साजेल असंच वागावं. आपण कसं वागतो याच्यावरनं कळतं. आणि मेन चीज, एक मराठीमध्ये काहीतरी माझ्या मते म्हण आहे की, म्हणजे म्हण नाही पण माझी आजी बोलून जायची, चांडाळ असावं पण शिंदाळ नसावं, समथिंग असंच. की काही गोष्टी जे लोक म्हणतात ना, करून करून भागले आणि देवपूजेला लागले, तेच लोक बऱ्याचपैकी आपल्याला ट्रोल करत असतात. असो, आपण तर तसं नाही आहे ना, आपल्या मनाला माहिती आहे. सो असो. त्यानंतर मी रात्रीचं सगळं काम आवरलं आणि चिया सीड्स पाण्यामध्ये भिजत घातले आणि असा संपवला दिवस. उद्या सकाळी हे पाणी प्यायचे. तर